मंडळी नमस्कार. तर आपण आलेलो आहोत आता नदीवरती. तर सकाळचे वाजलेले आहेत आता 6:45 आणि थंडी गावाकडे आता बऱ्यापैकी मध्ये थोडीशी कमी झालेली, परंतु आता पुन्हा कालपासून पुन्हा थंडी वाढायला लागलेली आहे. तर मी असं अधूनमधून नदीवरती सकाळी फिरायला येत असतो. तर आता थंडी आहे त्यामुळे मी इकडे पेटवलेली आहे बघा शेकोटी. मस्त इथे अगदी शेकोटी घेत बसलोय. तर मंडळी असं ना पूर्वीच्या काळी प्रत्येक घरांमध्ये अशा प्रकारे शेकोटी पेटवली जायची. तर आमच्याकडे त्याला परसा म्हणायचं. तर घरामध्ये असायचं ते घरातल्या म्हणजे घरामध्ये आतमध्ये असायचं पेटवलं जायचं. तर जी वयस्कर लोकं होती तेव्हा हे असं पेटवलं जायचं. त्याला परसा म्हणायचं. तर तुमच्याकडे त्याला काय म्हणायचं? तर ते सुद्धा या व्हिडिओच्या खाली कमेंट करा. आणि मंडळी तेव्हा ना मग घरात असायचं ते असायचं. त्यामुळे घरामध्ये कसं थंडीच्या दिवसामध्ये ते उबदार वाटायचं. आणि त्या धुरांमुळे ना घरामध्ये मच्छर वगैरे नाही यायचे. पुन्हा त्यामुळे काय व्हायचं, की जे घराला वाळवी वगैरे पकडते, ती सुद्धा पकडायची नाही. तर त्यामुळे ते एक प्रकारे आपण म्हणू, की बाबा त्याने घरं काळी व्हायची. हां, थोडंसं धुरामुळे काळं व्हायचं, परंतु त्यामुळे हे हे सारे बेनिफिट असायचे. आणि पुन्हा थंडीमध्ये बाहेर सुद्धा सकाळचा परसा पेटवला जायचा आणि मग सगळेजण आपले आजी-आजोबा सर्व नातवंड असतील, तर ती सर्व गोल अशी बसून त्या परशाची शेकोटी घेत बसायचे आणि मग एक-एक, 2-2 तास तिथे बसून राहायचं आणि तिथे बसून वेगवेगळ्या गप्पा गोष्टी व्हायच्या. मला आठवतंय तर सकाळ झाली, की आमचे आजी-आजोबा सकाळी म्हणजे बाहेर पेटवायची कारण का चुलीजवळ जेवण बनवायचं असायचं. काय व्हायचं उजाडल्यानंतर आतमध्ये बसायचं नाही. मग बाहेर पेटवायचं अंगणामध्ये, मागच्या अंगणामध्ये परसा पेटवला जायचा. मग तिथे सर्वजण अगदी एकमेकांना चिपकून असं बसून राहायचो आणि मग तिथे आजी-आजोबा मग गोष्टी सांगायच्या, वेगवेगळ्या गोष्टी सांगायच्या आणि मग 1-1, 2-2 तास तिथे जायचे. आणि तेव्हा असं नव्हतं, की बाबा आपल्याला वेळेवरती जायचं आहे, कुठे कामाला जायचं आहे. तर आम्ही ना खूप जणं ना असायचो. त्यामुळे मग ते आम्हाला जागा पुरायची नाही. मग आमची भानगड व्हायची तेव्हा. मला इथे बसायचं आहे. काय करणार माहिती आहे का? आमची भानगड होऊ नये म्हणून आजी-आजोबा काय करायचे, मग आम्हाला एकाला तिकडून दुसरीकडून टाकायचं, एकाला आम्हाला दुसऱ्याला मध्ये घ्यायचे, एक या बाजूला घ्यायचे. म्हणजे मग भानगड नको. तर अशा प्रकारे आणि नंतरला तिथेच बसून मग चहा वगैरे प्यायचो. चहामध्ये पोहे असायचे. ती वेगळीच मजा आणि कधी-कधी गरम भाकरी भाजली, की लगेच तिथे आणून पटकन तिथेच गरम-गरम भाकरी चहामध्ये खायची. हो, ती मजाच वेगळी होती. पण ते आता दिवस राहिले नाहीत. तर तसा परसाना आता आमच्या गावामध्ये फक्त एकाच घरामध्ये आहे आणि ते वयस्कर बाबा आहेत म्हणून आता तसा परसा आपल्याला बघायला भेटत नाही. परसा आहे ना, तो घरामध्ये पेटवला जातो. तो तसा परसा अजूनसुद्धा आमच्या गावामध्ये फक्त एकाच घरामध्ये आहे. त्यावेळी माणसाकडे पैसा नव्हता, परंतु माणसाकडे वेळ होता आणि मग कित्येक तास अशा गप्पा-गोष्टी करायचे आणि नंतरला मग कधी-कधी असं व्हायचं, मग आजूबाजूचे जे लोकं असायचे, मग ते यायचे. मग ते तिथे बसणार. मग आपल्याला उठायला लागायचं. मग त्यांना जागा द्यायला लागायचं. तर असं व्हायचं. तर तुमच्या पण काही अशा गोष्टी असतील, तर तुम्ही या व्हिडिओच्या खाली कमेंट करा. तर म्हटलं चला शेअर करूया तुमच्याबरोबर. तर आता मात्र मी इथे शेकोटी पेटवलेली आहे. मस्त नदीवरती बसलोय. थोड्या टाईमाने आता मी घरी जाईल. तर नक्की तुमच्याकडे या शेकोटीला सकाळची शेकोटी पेटवायची त्याला काय म्हणायची? आमच्याकडे परसा म्हणायचे. चला तर पुन्हा भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय.